मनमाड येथील संवेदना रुग्णालय साई श्रद्धा मेडिकल जवळ महात्मा फुले चौक गुरुद्वारा रोड येथे संवेदना रुग्णालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला। माजी नगराध्यक्ष मनमाड नगरपालिका राजभाऊ पगारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। अनेक वर्षांपासून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या डॉक्टर सुवर्ण संदीप कुलकर्णी, डॉक्टर संदीप प्रभाकर कुलकर्णी यांच्या संवेदना रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या। मनमाड डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सुनील बागरेवा, संचालक पुष्पक हॉस्पिटल डॉक्टर प्रवीण शिंगे, वकील महासंघ अध्यक्ष डॉक्टर सुधाकर मोरे, मुख्याधिकारी महानगरपालिका शेराराव चौधरी आदी प्रमुख मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली। संवेदना रुग्णालय 10 बेडचे जनरल हॉस्पिटल असून ECG, हृदयाचा आलेख, हृदयविकार निदान, सर्व मणक्यांवरील आजार, सर्व गुडघ्यांवरील आजार, फिजिओथेरपी, इतर आजारांसह डायबिटीस, थायरॉइड अशा आजारावरील उपचार या ठिकाणी होणार असून व्यसनमुक्तीसाठी देखील योग्य उपचार मिळणार असल्याची माहिती डॉक्टर संदीप कुलकर्णी यांनी दिली। मी डॉक्टर संदीप कुलकर्णी, मनमाड येथे 10 बेडेड हॉस्पिटल आपल्या साई श्रद्धा मेडिकल शेजारी फुले चौकात चालू केलेलं आहे। इथे हे 10 बेडेड हॉस्पिटल आहे, जनरल हॉस्पिटल आहे। इथे फिजिओथेरपीचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत। ज्यांना मान, पाठ, कंबर, गुडघे दुखी आहे ह्यांच्यासाठी सगळी सुविधा आपल्याकडे आहे। ह्या व्यतिरिक्त बाकी जे पेशंट असतात, उदाहरणार्थ जे इन्फेक्टिव्ह पेशंट्स आहेत, डेंग्यू असेल, मलेरिया असेल किंवा इतर काही आजाराचे असतील, त्यांची सर्वांची ट्रीटमेंट इथे होते। डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि थायरॉईड याची सगळी OPD ट्रीटमेंट आपल्याकडे होते। ह्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यसनमुक्तीसाठी आपण मागच्या 10 वर्षापासून मनमाड शहरात कार्य करतो। आपल्याकडे जवळपास हजारो पेशंट व्यसनमुक्त झालेले आहेत आणि व्यसनमुक्त हा एक सामाजिक आजार आहे, त्याच्यामुळे कुटुंब आणि समाज दोघांची हानी होते। त्या सर्वांचे व्यसनमुक्तीच्या औषधामुळे भले झालेले। मकर संक्रांतीच्या सगळ्यांना संवेदना हॉस्पिटल आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे स्पंदन हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न झालेले आहे। आज त्यांनी या भागामध्ये माफक दरात व चांगल्यात चांगल्या सेवा उपलब्ध करून रुग्णांची सेवा करणार आहेत, यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आपले डॉक्टर संदीप कुलकर्णी यांच्या संवेदना हॉस्पिटलचं उद्घाटन झालेले आहे। खूप चांगली सेवा ते देणार आहेत, कारण त्यांनी माझ्याकडे खूप काम केलेलं आहे आणि ते जे काम केलं, त्याचे जे शिकवलं आहे, त्याचं ते रुग्णांची सेवा हीच खरी पावती होईल। तर मी त्यांना त्यांच्या ह्या नवीन हॉस्पिटलला शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी महात्मा फुले चौकामध्ये डॉक्टर संदीप प्रभाकर कुलकर्णी यांनी त्यांचं नूतन हॉस्पिटलचा या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। आज प्रभाग क्रमांक 10चा नगरसेवक म्हणून सर्वप्रथम मी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी हा दवाखाना सुरू केला। मी त्यांचे व सर्व फॅमिलीचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर संदीप कुलकर्णी यांच्या हातून रुग्णांची चांगल्या प्रकारे उत्तम सेवा घडो आणि त्यासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो व डॉक्टर संदीप कुलकर्णी यांना या भागामध्ये रुग्णसेवा देत असताना कुठलीही अडचण येणार नाही अशी या ठिकाणी मी त्यांना ग्वाही देतो आणि आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य सगळ्यांच्या शुभेच्छा सोबत आहेत।
ठिकाणी आज डॉक्टर कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी सर्व जमलेलो आहोत. त्या प्रसंगी उपस्थित डॉक्टर सिंधी सर, डॉक्टर पांगरेकर, डॉक्टर जैन किंवा ज्येष्ठ डॉक्टर, बहादुरी डॉक्टर, मेहनी डॉक्टर आणि उपस्थित आज या ठिकाणी आपण या हॉस्पिटलचं उद्घाटन करत आहोत. आत्ताच आम्ही बसलो होतो तर खूप डॉक्टर्स येत आहेत, पेशंट पण तेवढेच वाढत आहेत आणि वाढत्या पेशंटमध्ये हॉस्पिटलची निकड तर आहेच, खूप निकड आहे. आणि त्यातल्या त्यात कुलकर्णी डॉक्टरांनी या भागामध्ये हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या सुविधा त्यांनी ज्या आवश्यक होत्या त्याच्यासाठी तर कुलकर्णी डॉक्टरांकडे जावं लागायचं किंवा शिंगे डॉक्टरांकडे जावं लागायचं. अशा ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पण त्यांनी आता या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांचा जो भाव आहे तो परंतु कारण नसताना मनमाडबद्दल असे गैरसमज पसरवले गेलेले आहेत, ते यायला बिचकतात, घाबरतात. हे फॅक्ट आहे. परंतु शिंगे सर म्हणा, मी म्हणा, नितीन जैन म्हणा किंवा डॉक्टर कलिक म्हणा, तुम्ही आम्हाला जर विचाराल तर मनमाडसारखं डॉक्टरवर प्रेम करणारी जनता कुठेच नाही. ज्या पद्धतीने या शहरामध्ये डॉक्टरना रिस्पेक्ट दिला जातो, त्याच्या दिलेल्या सल्ल्याचा आदर केला जातो, हे निश्चितच खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. याचा अनुभव गेले 40 वर्ष मलाही आलेला आहे, 25-30 वर्षापासून प्रवीण भाऊंना आलेला आहे. आणि ही गोष्ट तेवढीच खरी, जसे मोरे साहेब बोलले, तर जेवढे पॉलिटिकल भागात काम करणारे लोक, नेते मंडळी आपण ज्यांना म्हणतो, हे पूर्णपणे खंबीरपणे कठीण प्रसंगी डॉक्टरांच्या पाठीमागे उभे राहतात. हे अनेक प्रकरणात अनेक उदाहरणासकट मी तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे निश्चितपणे मनमाड डॉक्टर असोसिएशन निमित्ताने एक खूप मोठा आणि छान विषय छेडला गेलेला आहे. त्याबद्दल मी ॲडव्होकेट सुधाकर मोरे सरांचा खूप आभारी आहे की जेव्हा राजकारणी आणि डॉक्टर एकत्र येतात समाजासाठी, तेव्हा खरोखर एक प्रकारची चांगली सेवा समाजासाठी तयार होते. आणि मी अपेक्षा करतो या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्त सगळ्या डॉक्टरांना की छान सुरुवात या निमित्ताने जर होत असेल तर या उद्घाटनाची आठवण सगळ्यांना नेहमीसाठी राहील. तर मला असं वाटतं की ही एक खूप छान घटना आज घडलेली आहे आणि आपण सगळेजण इथे आलात, वेळ काढून आलेला आहात. आपल्या बिझी प्रॅक्टिसमध्ये माझे डॉक्टर आलेला आहे. धन्यवाद. गणपती स्मरण कुलदेवताभ्यो नमः रेणुकामाताय नमो नमः. यजमानस्यायु आरोग्यैश्वर्य यश कीर्ती बलप्राप्तिरस्तु भव. कार्यकर्त्यायां इच्छित पुण्यफलप्राप्तिरस्तु. आयुष्यमते स्वस्ति. या हॉस्पिटल उद्घाटनासाठी काल आशीर्वाद आहे मला करून मिळाला आणि मला फार आनंद वाटला की सिंगी सरांच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम प्रकारची सेवा सरांबरोबर राहून जे आहे त्यांची आम्ही अनुभवली नितीन सरांची आणि त्यांची. आणि मला जेव्हा समजलं की त्यांच्या स्वतंत्र असं हॉस्पिटल मिळाला, मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सरांना या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यांच्यासाठी बायबलमधून मी एक शास्त्रपाठ वाचणार आहे आणि तोच त्यांच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठेव. त्यानंतर मी प्रार्थना करीन. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागू, कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होती. दया व सत्य ही तुला न सोडत त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागेल लिहून ठेव, म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होती. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझे मार्गदर्शन करेल. तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको. परमेश्वराची भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. नाशिक लोकशाही न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माधुरी मगर, मनमाड.